खरं तर आज भोसरी विधानसभेसाठी अजित भाऊ गव्हाणे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणारे अतिशय जय्यत तयारी या ठिकाणी सुरू आहे। वाजंत्री मंडळी आहे, तुतारी वाजवणारी आहेत, त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांचे देखील तयारी या ठिकाणी अशी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। माझ्यासोबत काही ज्येष्ठ पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत। दादा नमस्कार, कशी तयारी सुरू आहे? जोरात तयारी, जोरात तयारी। ही 2024ची विधानसभेची भोसरीची निवडणूक कशी होईल काय वाटतं? आपण जिंकणार अजित भाऊ गव्हाणे। अजित भाऊच का निवडून येतील, काय काय विश्वास वाटतो? म्हणजे त्यांचं कारभार स्वच्छ कारभार आहे, भ्रष्टाचार नाही कुठला, म्हणून ते येणार। अजित भाऊंचं विजन काय असेल या भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी? म्हणजे विजन प्रगतीच्या दृष्टीने, विकास प्रगती चांगली करणार, ती चांगली करणार प्रगती। दादा तुमचं नाव काय? विलास बाबूराव गव्हाणे, गव्हाणे, भोसरी। भोसरी। काय कसं वातावरण आहे? वातावरण आज चांगले, उलट चांगली खाऊन व्हायला पाहिजे वातावरण। हा, निवडूनच यायला पाहिजे, असंच पाहिजे आम्हाला माणूस। खरं तर कालपर्यंत उमेदवारी ही डिक्लेअर झालेली नव्हती, पण काल उमेदवारी डिक्लेअर झाली, त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये हे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। काय नेमकी भावना आहे? ह्यांच्याकडे घ्या। तर भावना अशी आहे की कालच आमची दिवाळी साजरी, आम्ही कालपासूनच चालू केलेली आहे। आज वसुबारस आहे, सगळ्यांना वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा। आणि सगळे दिवाळीच्या ह्याच्यात मस्त आनंदात आहे, आणि सगळे स्वयंसेवक म्हणून सगळे कार्यकर्ते आता जॉईन झालेले आहेत। याला पुढची रणनीती काय असणार आहे? जे काही महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहेत त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलंय का? आज कसं नियोजन आहे सगळं? सर्व कार्यकर्ते विश्वासात घेतलेले आहेत, आणि तुम्हाला थोड्या दिवसातच दिसतील की सगळे आमच्याबरोबर असतील, स्टेजवर दिसतील, आणि त्यांचेच नाही बाहेरचे नाही तर भाजपचे बी कार्यकर्ते आमच्या ह्याच्यावर दिसतील। कारण आम्ही कुणाला असं सांगितलं नाही की तुम्हाला महापौर करतो आणि आमचं काम करा। आमच्या ह्याच्यातले प्रत्येकजण महापौर होणार आहेत, त्यामुळं आम्ही असं कुणाला खोटं आश्वासन पण देणार नाही मतासाठी, पण आम्हाला जे करायचं ते करणार आहे आम्ही। खरं तर ही कार्यकर्त्यांची जय्यत तयारी असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतंय। आणखी काही पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूयात। काय तयारी आहे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे? आज सर्व भोसरी विधानसभा मतदारसंघातील तरुण कार्यकर्ते, विशेषतः महिला, ज्येष्ठ मंडळी, ही सर्वजण उत्स्फूर्तपणे ही जी काही कार्यकर्ते आत्ताही तुम्हाला दिसतात ही स्वतःहून बदलाचा, परिवर्तनाची जी नांदी झालेली आहे भोसरी विधानसभेमध्ये, त्या अनुषंगाने इथं सर्वजण जमलेले आहेत। अजित भाऊवरती प्रेम करणारी अनेक तरुण मंडळी, ज्येष्ठ मंडळी, ही सर्वजण आज इथं या मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहे। खरं तर विरोधी जे उमेदवार आहेत ते भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत विद्यमान, आणि तब्बल 10 वर्ष ते या ठिकाणी भोसरीमध्ये आमदार होते। तर ही लढत कशी होईल काय वाटतं? ही पूर्णतः एकेरी लढत होईल। ही लढत जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी आहे, त्यामुळे याच्यामध्ये परिवर्तन अटळ आहे, आणि ही पूर्णतः एकतर्फी लढत होईल। 10 वर्षाचा जो काही कार्यकाळ आहे तो भोसरी विधानसभेने पाहिला आहे, आणि 20 वर्ष अजित भाऊंचं कार्यसुद्धा या भोसरी विधानसभेने वेगवेगळ्या माध्यमातून, स्थायी समिती असेल, शहराध्यक्ष असेल, या वेगवेगळ्या माध्यमातून पाहिलेलं आहे। त्यामुळे ही पूर्णतः एकतर्फी लढत आहे, आणि जनशक्ती विरुद्ध कुठलीही शक्ती चालत नाही, हा इतिहास आहे। खरं तर कार्यकर्ते म्हणतात की जनशक्ती विरुद्ध धनशक्ती ही लढत असेल। तरुणांचा कल कोणाच्या बाजून दिसून येतो? अजित भाऊ गव्हाणे। अजित भाऊ गव्हाणेच का? हो, भ्रष्टाचाराला थारा द्यायचा नाही, आपल्याला बदल घडवायचा आहे। सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे आतापर्यंत, त्याला बदल करूनच आपण मुक्त करू शकतो। खरं तर काल उमेदवारी जी आहे ती अजित भाऊ गव्हाणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं, आणि पवार साहेबांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांना ती उमेदवारी जाहीर झाली। उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर काय उत्साह होता, काय आनंद होता? उत्साह असा होता की नक्कीच पुढं विकास कामं होतील त्यांच्या माध्यमातून, आणि भोसरी परिसराला जी अधोगती आलेली आहे त्याची नक्कीच प्रगती होईल, आणि पुढच्या 5 वर्षात आमदार झाल्यानंतर आणखी पुढच्या 5 वर्षात पण ते आमदार होतील अशी अपेक्षा करतो, आणि नक्कीच तुतारी वाजणार यावेळेस। तुतारी वाजणार असं दादा म्हणतायत, तुम्हाला काय वाटतंय? नक्कीच भाऊच निवडून येतील। गेल्या 10 वर्षांमध्ये जसा हवा तसा नेता भोसरीला नाही मिळाला, पण ह्यावेळेला जनता ही खूप आशावादी आहे, आणि नक्कीच भाऊ निवडून येतील 100%। तर तुम्ही जिंकून येण्याचा विश्वास या ठिकाणी व्यक्त केलाय, पण लीड किती असेल? मला असं वाटतं की खूप चांगली चुरस होईल, आणि ह्यामध्ये असं लीड मी सांगू शकत नाही, पण नक्कीच भाऊंना मतं जास्त पडतील, आमचा तेवढा विश्वास आहे। जिकडं तिकडं तुतारीच आहे।
म्हणजे शरद पवार साहेबांमुळे की अजितभाऊ गव्हाणे यांचं काम राहिले काय? एवढे मोठे दिग्गज नेते सगळे अजित भाऊंच्या पाठीशी उभे आहेत आणि त्यांचा आशीर्वादाने अजित भाऊ आणि निवडून येतील हे नक्कीच खात्री आहे. आणि आत्ता ह्या भोसरीतच नाही पण राज्यात पण महाविकास आघाडीची सीटं लागतील. शेतकऱ्यांच्या दृष्टीने कोणतं सरकार योग्य आहे? महाविकास आघाडी. अजित भाऊंचं पुढच्या 5 वर्षांसाठी भोसरी विधानसभेच्या विकासासाठी काय विजन आहे, काय माहिती आहे? विजन भरपूर काय आहे तसं म्हटलं तर मुलांना सध्या तरी नोकऱ्या नाही आहेत आणि नोकऱ्या नसल्यामुळे लग्न पण होत नाही आहेत मुलांची. अनेक प्रश्न आहेत. रस्ते मोठे व्हायला पाहिजेत. अमोल कोल्हे साहेबांनी फ्लायओव्हरचं जे नक्की ते मार्गी लावला प्रश्न आणि ते काही पुढच्या काळातच नक्कीच होईल ते पूर्ण काही वर्षातच. आणि आळंदी रोडचे जे मोठे प्रश्न आहेत म्हणजे जसं की ट्रॅफिक होती, ट्रॅफिकचा जो प्रश्न आहे तो मिटला पाहिजे. रस्ते रुंदीकरण झाले पाहिजे, मोठे झाले पाहिजे रस्ते. आणि मुलांच्या नोकरीचा प्रश्न सोडवला पाहिजे. परत आणखी मोठे मोठे प्रश्न आहेत जसं की शाळा उघडली पाहिजे चांगली, नंतर हॉस्पिटल झाले पाहिजेत. बरीचशी अशी विकास कामं त्यांच्या माध्यमातून होण्यासारखी ती होतील आणि नक्कीच होतील. पाण्याची समस्या आहे. खरं तर अनेक विकास कामं होतील असा विश्वास यांनी व्यक्त केलेला आहे. या भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये काय प्रश्न प्रलंबित आहेत किंवा काय काय विकास कामं झाली आहेत, काय सांगू शकाल? पाण्याचा प्रश्न आहे, MIDCचा प्रश्न आहे, रस्त्याचे काम आहेत. आता रस्त्याचे तर अमोल कोल्हे साहेबांनी तर चालू केलेले आहेत कामे. जर अजितभाऊ गव्हाणे आमदार झाले तर त्यांच्याकडे तुमची प्रामुख्यानं कोणती मागणी असेल? मागणी म्हणजे सर्वसाधारण घरातल्या माणसांना त्यांना कामधंद्याला लावा, नोकरी वगैरे लावा, एवढीच आपली इच्छा आहे. आणि बाकीचा भ्रष्टाचार भ्रष्टाचारावर आळा टाकण्यात यावा.